नमस्कार. अध्याय 6वा, सूत्र 2. यात आपण पाहणार आहोत प्रश्नोत्तरेच. तर पहिला प्रश्न आहे, मला आयुष्यात खूप प्रगती करायची आहे. सगळी प्रमोशन्सही हवी आहेत, जी एक चांगली नोकरी मला देऊ शकते. यात विचारणे माझी मदत कशी करेल? सर्वप्रथम हा विचार आपण स्पष्टपणे आणि जागरूकता ठेवून करायचा. आपल्या अंतरंगात प्रगतीविषयी एखादी चुकीची धारणा तर ठाण मांडून बसलेली नाही ना, हेही पडताळून पाहायचं. जसं की मी जास्त शिकलो नाही म्हणून प्रगती करू शकत नाही, मोठ्या लोकांबरोबर माझं उठणं बसणं नाही म्हणून मी प्रगती करू शकत नाही, माझा बॉस चांगला नाही म्हणून मी प्रगती करू शकत नाही, मी काम करत असलेल्या कंपनीत कधीही सुधारणा होणार नाही, त्यामुळे माझीही प्रगती खुंटणारच. वरीलपैकी कुठलीही अयोग्य धारणा जर आपल्या मनात असेल तर ती त्वरित बदलायला हवी. स्वतःला सांगा, या सर्व अडचणी असल्या तरी मी नक्कीच प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकतो. आपण आपल्या करिअरमध्ये पुढे कशा प्रकारे पाहत आहात हे निश्चित करा. आपल्याला नेमकं काय हवंय हे आधी ठरवा. दुसरा पैलू, आपण आपल्या नकारात्मक विचारातून, विशेषतः जे आपल्या प्रगतीच्या आड येत आहेत, त्यातून ताबडतोब मुक्त व्हायला हवं. आपल्या मनात कामाचा आळस आहे का? प्रगतीचा अर्थ आपण अधिक जबाबदारी असा घेतला आहे का? याचा आढावा घ्या. अशी एखादी जरी नकारात्मक भावना आपल्या ठाण मांडून बसली असेल तर त्वरित तिच्यातून मुक्त व्हा. आपल्यात जी गोष्ट हवी आहे त्याविषयी विचार करताना आपल्यात नकारात्मक भावना निर्माण होते का? याचं उत्तर जर हो असेल तर आपल्या इच्छेसोबत एखादी नकारात्मक भावना चिकटली आहे असा याचा अर्थ होतो, जिच्यातून आपल्याला त्वरित मुक्त व्हायचं आहे. यावर सखोलपणे शोध घेऊन मनन करायला हवं. दुसरा प्रश्न आहे, केवळ एवढंच करावं लागेल? तर याचं उत्तर आहे, जसजशी आपण अन्य विचारसूत्रही जाणत जाल तसतसं या प्रक्रियेवर कार्यवाही करण्यासाठी आपल्याला सहाय्य मिळेल. विचारांच्या स्रोताशी संपर्क करून आपल्याला नवनिर्मिती करायला शिकायचं आहे, अभिव्यक्त व्हायचं आहे. प्रगतीपथावर मार्गक्रमण कसं करावं यासाठी काही गोष्टी शिकायच्या आहेत. स्रोताच्या चेतनेच्या दृष्टिकोनातून प्रगती होणं स्वाभाविक आहे. त्यासाठी सतत जागरूक राहून चांगल्या भावना अनुभवायला हव्यात. असं दररोज केल्याने आपल्या करिअरमध्ये सुधारणा होताना निश्चितपणे आपण बघाल. तर तिसरा प्रश्न आहे, विचारांद्वारे जर सर्व काही मिळू शकतं तर लोकांना आजवर ते का मिळालं नाही? लोकांच्या मनात नेहमी असा प्रश्न निर्माण होतो, ज्या लोकांना विचार नियम माहीत आहेत त्यांच्याकडे कार का नाही? विश्वातील सगळ्या सुखसुविधा का नाहीत? हे एका उदाहरणावरून आपण समजून घेऊया. समजा तुमच्यासमोर एखादा केक ठेवलेला असून त्यावर क्रीम आणि चेरीही आहे. आता तुम्ही आधी काय खाणार? क्रीम, चेरी की केक? प्रत्येक माणूस या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं देईल. कोणी म्हणेल मी आधी केकचा तुकडा खाईन आणि सर्वात शेवटी चेरी खाईन, जेणेकरून चेरीचा स्वाद जास्त वेळ तोंडात राहील. तर कोणी म्हणेल मी आधी चेरी खाईन, कारण त्यावर जे आईस्क्रीम आहे त्याच्या स्वादिष्ट चवीचा मला लवकरात लवकर आस्वाद घेता येईल. जेवतानाही बरेच लोक असं करतात. काही लोक स्वादिष्ट पदार्थ, स्वीट डिश शेवटी खाण्यासाठी राखून ठेवतात. काही जण स्वादिष्ट पदार्थ आधी खातात तर काही जेवणाच्या मध्ये मध्ये खात राहतात. प्रत्येकाची आपापली आवड निवड असते, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. त्यामुळे लोकांच्या मनातही नानाविध प्रश्न असतात. त्यांना वाटतं ज्याला विचारांचं रहस्य समजलं, ज्याच्या आयुष्यात सगळेच ऐशाराम असायला हवेत आणि जर तसं नसेल तर समोरच्याला विचार नियम माहीतच नसावेत. पण असं अजिबात नाही. वास्तविक प्रत्येकाच्या जीवनातील प्राधान्यक्रम वेगवेगळा असतो. कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आणि कोणत्या नाही हे त्याचं तोच ठरवतो. प्रत्येक माणूस स्वतःच्या प्राथमिकतेनुसार विचार नियम उपयोगात आणतो. लोकप्रियता मिळाल्यानंतर काही लोकांच्या जीवनात बरंच परिवर्तन घडतं. त्यामुळे त्यांना नवनिर्मितीसाठी वेळच मिळत नाही. ते त्यांच्याच कामात व्यस्त राहतात, म्हणजेच ते फ्री नसतात. लोकप्रियतेमुळे त्यांच्याकडून नवनिर्माण होणं बंद होतं. म्हणूनच आधी हे ठरवणं आवश्यक आहे, विचारांद्वारे तुम्ही प्रथम कोणत्या गोष्टींना आकर्षित करू इच्छिता.
कारण चुकीच्या काही गोष्टी जर आकर्षित केल्या तर त्या निपटण्यातच पूर्ण आयुष्य व्यतीत होईल. म्हणजेच असे लोक फ्रीही नसतात आणि रिस्क फ्रीही नसतात. ज्या माणसासाठी कारची इच्छा बेकार असू शकते तो त्या गोष्टीसाठी प्रार्थना करणारच कशी? मनुष्याला आधी शक्ती दिली जाते आणि त्यानंतरच समस्या. याचाच अर्थ निसर्ग नियम सतत तुमच्याबरोबर कार्यरत आहेत. तुम्हाला जी समस्या सोडवायची आहे, निर्णय घ्यायचा आहे, त्याचं उत्तर अस्तित्वात उपलब्ध आहेच. म्हणून थोडा पण चांगला विचार करा असं सांगितलं जातं. एखाद्याला वाटतं मला आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, त्यानंतरच मी मोकळेपणानं जगू शकेन. प्रथम चांगलं पेन पाहिजे, चांगली वही पाहिजे, चांगल्या रंगाची शाई पाहिजे, मगच मी लिहायला सुरुवात करेन. याउलट असेही काही लेखक होऊन गेले ज्यांनी रद्दी कागदांवरच लेखन केलं. त्यावेळी त्यांनी असा विचार केला नाही, जेव्हा मला चांगली वही मिळेल, चांगलं पेन मिळेल, सर्व काही व्यवस्थित असेल, त्यानंतरच मी चांगलं लेखन करेन. त्यावेळी त्यांच्याकडे जे काही उपलब्ध होतं त्यावर त्यांनी लिहायला सुरुवात केली. काही लेखकांनी पाकिटाच्या मागे, बसच्या तिकिटावर, जिथे जागा मिळेल तिथे लिहायला सुरुवात केली. लिहित गेले, पण सगळ्या सुखसुविधा मिळाल्यावरच मी लिखाण करेन असं त्यांना कधी वाटलं नाही. अशी निर्मिती करावी, असं काही लिहावं जे लोकांना वाचक बनवेल, असेच विचार त्यांच्या डोक्यात कायम घोळत असायचे. कारण जसजसा काळ बदलतोय तसतशी लोकांची वाचनाची सवय कमी होत चालली आहे. TV, कम्प्युटर आल्यापासून तर लोकांनी वाचन कमी केले. म्हणून अशा लेखकांना लोकांमध्ये कमी होत चाललेली वाचनाची सवय पुन्हा एकदा वृद्धिंगत करायची असते. ते कार, धनदौलत यांविषयी कधी विचारही करीत नाहीत, कारण या सर्व गोष्टी बोनसप्रमाणे आपोआपच येणार असतात. पण मुख्य प्रश्न असा आहे, तुमचा मूळ विचार कोणत्या गोष्टी आकर्षित करतो? समृद्धी, दिव्य योजना, ईश्वरीय गुण, अभिव्यक्ती की प्रेम? आपल्या विचारांनी चांगल्या गोष्टी आकर्षित करायच्या की वाईट, हा निर्णय सर्वस्वी तुम्हालाच घ्यायचा आहे. प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते आणि इच्छाही वेगवेगळ्या असतात. हे आपल्याला केकच्या उदाहरणावरून समजलंच. एखाद्याला वाटतं सगळ्यात आधी स्वादिष्ट पदार्थ खावा, म्हणजे सर्व सुखसुविधा ऐशाराम आधी मिळाव्यात, इतर गोष्टी नंतर बघू. पण यात फार मोठा धोका संभवतो. मन जर त्या सुखसुविधांमध्येच अडकून बसलं तर नवनिर्मितीचं काम होणार नाही व ते अपूर्णच राहील. म्हणून प्रथम मनावर काम करणं गरजेचं आहे. मन शुद्ध करणं आवश्यक आहे, कारण माणसात शक्ती येताच अहंकार वाढतो आणि मग त्या अहंकारापाठोपाठ जीवनात दुःख पदार्पण करतं. त्यामुळे लोक आपला पृथ्वीवर येण्याचा खरा उद्देश पृथ्वी लक्षच गमावून बसतात. म्हणून योग्य ती निवड करून विचार नियमाचा उपयोग योग्य पद्धतीने करायला हवा. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. तर चौथा प्रश्न आहे, विचारांचा परिणाम आपल्या जीवनावर किती होतो? विचारांचा परिणाम आपल्या जीवनात नेहमीच काम करतो. एवढंच काय, पण अगदी निरंतरतेनं, सातत्यानं तो काम करतो. न थांबता अखंडपणे 24 तास आपल्या हितासाठी किंवा विरोधातही तो काम करत असतो. कारण विचारांच्या तारा सर्व लोकांबरोबर जोडलेल्या असतात. एकाच्या मनात विचार येतो आणि मनरूपी तारेने दुसऱ्याच्या मनात तो पोहोचतो. आता प्रश्न 5वा, विचार नियम आपल्या जीवनात कधी काम करत नाही? तर याचं उत्तर आहे, विचार नियम आपल्या जीवनात सतत काम करतो. आपल्याजवळ जर ज्ञान असेल, समज असेल तर हा नियम आपल्या हितासाठी काम करतो आणि अज्ञान असेल तर आपल्या विरोधात काम करतो. पण तो सदैव कार्यरत असतो हे मात्र निश्चित. या नियमानुसार आपले विचार वास्तवात बदलतात. आपण जर या नियमाला पूर्णपणे जाणलं असेल तर हा नियम आपल्या पक्षात काम करेल. परंतु जर आपल्याला याची समज नसेल तर तो आपल्या विरुद्ध काम करेल. आपले सकारात्मक विचार वास्तवात बदलून आपलं जीवन सुंदर बनवू शकेल. या उलट आपले नकारात्मक विचार वास्तवात बदलून आपलं जीवन नरक बनवू शकतात.